रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब। रोहा तालुक्यातील सानेगाव आश्रमशाळेतील मुलींच्या वसतिगृहात शनिवारी दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी घडलेल्या प्रकारावर रायगडमधील संघटनांकडून गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी जाहीर निषेध करण्यात आला। सदरच्या घटनेमध्ये बिगर आदिवासी समाजाचा समाजकंटक व इतरांनी आदिवासी मुलींच्या रूममध्ये जबरदस्तीने प्रवेश केला, तसेच रूममध्ये शिरून व्हिडिओ फोटो काढले। शिवाय रूममध्ये काही मुली कपडे चेंजिंग करत असताना चित्रीकरण केले आणि त्या ठिकाणी आदिवासी महिला कर्मचारी यांना मारझोड करून तिचा विनयभंग केला होता। अशा या दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी रायगड जिल्ह्यातील संघटना अध्यक्ष माळू निरगुडे, सचिव हरेश वीर, आदिवासी समन्वय समिती रायगड जिल्हा अध्यक्ष पत्रकार गणपत वारगडा, पत्रकार सुनील वारगडा, जोमा दरवडा, विष्णू खैर, गोविंद लेंडी, संदीप भस्मा, दिलीप डाके, कमलाकर बांघारे, महेश ठोंबरा, पांडुरंग पारधी, महेश वारगुडे, अंकुश वाघ, गणेश निरगुडा, करुणा लोभी, कल्पना लोभी, राजू बांघारे व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी रोहा पोलीस स्टेशनला जाऊन माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन दिले। सर्वांना जय आदिवासी। दिनांक 22/11/2025 रोजी रोहा तालुक्यातील सानेगाव आश्रमशाळेमध्ये मुलींच्या हॉस्टेलमध्ये जो काय हॉस्टेलमध्ये जो काय प्रकार घडला तो निश्चितच निंदनीय आणि निषेधार्ह आहे। त्या घटनेचा आम्ही आदिवासी समाज संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि आमची आज ह्या ठिकाणी मागणी एकच आहे की जी आमची आदिवासी महिला कर्मचारी करुणा लोभी हिलाही जी काय मारझोड झालेली आहे, लहान लहान मुलीच्या गळ्याला पकडलेला आहे, त्यांना धक्काबुक्की झालेला आहे आणि त्यांनी शासनाची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता त्यांनी मुलींच्या रूममध्ये घुसून जो काय दहशतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे ते निश्चितच चुकीचं आहे आणि त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी रोहा पोलीस स्टेशन यांना त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची या ठिकाणी मागणी केलेली आहे। आज राज्य शासनाने आणि महिला आयोगाने जे निर्णय घेतला की आम्ही महिलांना सुरक्षता देऊ, पण आज महिला सुरक्षित नाही आणि आज केवळ जे लोभी ताईवर जो अन्याय झाला त्यातला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे अशी आम्ही आज आदिवासी समाजाच्या वतीनं मागणी करत आहोत। आम्हाला ते राजकारण राहिल्या बाजूला, पण समाजाला हे न्याय मिळाला पाहिजे आणि समाज म्हणून आम्ही आता इथे रस्त्यावर उतरू आणि याच्या पुढे आम्ही यांना सांगितलं पोलिसांना की तुम्ही त्यांच्या अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी करत आहोत। एकंदरीत कुणावरती कोणाची काही नावं वगैरे तुम्ही दिलेली आहेत का? आता त्याच्यामध्ये ती नावं टाकलेली आहेत, ते त्यांच्यावर जे काही संबंधित आरोपी असतील निष्पन्न करून यांनी तपास करावा आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशी आम्ही विनंती करतो आणि मागणीही करतो पोलिसांना।